एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। इच्छा भगवंताची परिवार आयोजित अजितदादा चषक निवड चाचणी व अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद। स्पर्धेच्या शानदार उद्घाटन स्पर्धेमध्ये 700 पुरुष तर 200 महिला खेळाडूंचा सहभाग। किसन जाधव आणि नागेश गायकवाड यांच्या प्रयत्नातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विशेष निधीतून गवळी समाज सांस्कृतिक भवन 50 लाख आणि मोची समाजाचे आराध्यदैवत तथा कुलदैवत महर्षी आदी जांभोनी महाराज सांस्कृतिक भवनाचे 50 लाख भूमिपूजन। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त इच्छा भगवंताची सामाजिक बहुउद्देशीय संस्था व नगरसेवक तथा प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव आणि नगरसेवक नागेश गायकवाड मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने अजितदादा चषक निवड चाचणी अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेचं मॅटवरील आयोजन रामवाडी परिसरातील शासकीय गोदामजवळील जांभीर तरुण मंडळ क्रीडांगण येथे आयोजित करण्यात आले आहे। या स्पर्धेचे शानदार उद्घाटन समारंभ पार पडला। यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत दायमा, राष्ट्रवादीचे नेते माजी नगरसेवक तौफिक शेख, माजी नगरसेवक तथा मनपा स्थायी समिती सभापती देवेंद्र भंडारे, अल्पसंख्याक आयोग सदस्य वसीम बुरान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव इरफान शेख, मोची समाजाचे अध्यक्ष कैरप्पा जंगम सिद्धराम कामाटे, राष्ट्रवादी सोशल मीडिया अध्यक्ष वैभव गंगणे, नवयुवक तरुण मंडळाचे अध्यक्ष अर्जुन सावळवे, लक्ष्मण सरवदे, राजू आसादे, महादेव उच्चे, मारुती दिवटे, कबड्डी असोसिएशनचे कार्याध्यक्ष मदन गायकवाड, संतोष जाधव, कबड्डी निरीक्षक गिरीश जाधव, मेंबर पुंजाळ मॅडम आदींच्या उपस्थित क्रीडांगणाचे विधिवत पूजन करून नारळ फोडून या स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आले। यावेळी खेळाडूंनी उपस्थित मान्यवरांना आपला परिचय करून दिला। नाणेफेक करून सामन्यास सुरुवात करण्यात आली। या अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेमध्ये 50 संघांनी सहभागी नोंदवला। यामध्ये 700 पुरुष तर 200 महिला खेळाडूंचा समावेश आहे। सर्व सामने हे मॅटवर खेळले जाणार आहेत। उत्कृष्ट असे नियोजन इच्छा भगवंताची परिवाराच्या वतीने या स्पर्धेसाठी करण्यात आले आहे। दरम्यान यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव आणि नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या विशेष प्रयत्नातून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विशेष निधीतून गवळी समाज सांस्कृतिक भवन 50 लाख आणि मोची समाजाचे आराध्यदैवत आणि कुलदैवत असणाऱ्या महर्षी आदी जांभोनी महाराज सांस्कृतिक भवनाचे 50 लाख भूमिपूजन सोहळा देखील मोठ्या उत्साहात पार पडला।